जय महाराष्ट्र मित्रांनो. तर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्यातर्फे लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट आलेला आहे. तर हेड कॉन्स्टेबल जनरल ड्युटी पदासाठी इथं भरती निघालेली आहे आणि 12वी उत्तीर्ण असलेले सगळे उमेदवार या पदासाठी अप्लाय करू शकतात. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू होणार आहे 18 मे 2025 पासून. शेवटची तारीख ही 6 जून 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकतात. सविस्तर जाहिरात आपल्याकडे आलेली आहे. जे काय ॲडव्हर्टाइजमेंट इथं पेपरमध्ये त्याने प्रिंट केली होती तीच ॲडव्हर्टाइजमेंट इथे मी शो केलेली आहे. आणि करिअर्समध्ये आलोत तरी आत्तापर्यंत नोटीस बोर्डमध्ये ॲप्लिकेशन अजून इथे प्रेझेंट नाही आहे. तर 18 मे 2025 पासून इथे पब्लिश करण्यात येणार आहे. सविस्तर माहितीला सुरुवात करतोय. चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं तर चॅनेलला नक्की एकदा सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करायचं आहे. महत्त्वपूर्ण जॉब अपडेट घेऊन येतोय, नक्कीच याचा फायदा घ्यायचा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर हेड कॉन्स्टेबल हे तुमचं पदाचं नाव असणार आहे. इथे बघू शकतात की रिक्रुटमेंट फॉर मेरिटरियस स्पोर्ट्समन आणि वुमेन हे काय कोटा दिलेला आहे. त्याच मार्फत हेड कॉन्स्टेबल जनरल ड्युटी पदासाठी भरती निघालेली आहे. तर मेल आणि फिमेल इंडियन सिटीजन इथं अप्लाय करू शकतात. पदांची संख्या इथे बघू शकतात की 403 असणार आहे. पदाचं नाव हेड कॉन्स्टेबल असणार आहे. आणि वेतन बघायचं झालं तर 25,500 ते 81,100 प्रति महिना इतकं वेतन तुम्हाला दिलं जातं. त्यानंतर इथे ॲप्लिकेशन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्शनची प्रोसेस कशी असणार आहे, त्याच्यामध्ये तुमची पहिली ट्रायल टेस्ट घेतली जाते, त्याच्यानंतर प्रोफेशनरी टेस्ट, त्याच्यानंतर फिजिकल इफिशियन्सी स्टँडर्ड टेस्ट ज्याला आपण पेट टेस्ट म्हणतो, आणि त्यानंतर तुमचं इथं डॉक्युमेंटेशन घेतलं जातं. म्हणजे ह्या परीक्षेसाठी कोणताही इंटरव्ह्यू नाही आहे. त्याच्यानंतर तुमची मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाते, डॉक्युमेंट इथे शॉर्टलिस्ट केले जातात, डॉक्युमेंट स्क्रीनिंग केले जातात आणि फायनल रिझल्टनुसार फायनल जे काही मार्क्स आहेत त्या बेसिसवरती तुमचं इथे शॉर्टलिस्ट केलं जातं. मेडिकल एक्झामिनेशन झालं, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट झालं, सगळ्या टेस्ट इथे तुम्हाला पासआउट केल्या जातात. हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे. तर ॲप्लिकेशनचे जे काही मोड आहे ते ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. वेतन सांगितलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 12वी उत्तीर्ण असलेले सगळे विद्यार्थी हेड कॉन्स्टेबल पदाला अप्लाय करू शकतात. त्यानंतर इथे आपल्याला बघून घ्यायचं आहे की डिसिप्लिन आणि स्पेशलिटी दिलेली आहे. आता इथे मेन आणि वुमेन ओके. तर आपला स्पोर्ट्स इथे बघू शकतात की स्पोर्ट्स कोट्यामधून हे भरती केली जाणार आहे. तर त्याच्यामध्ये इथं दिलेलं आहे जसं की मेनसाठी किती लागणार आहे, म्हणजे वेट किती असणार आहे ते दिले, फिमेलसाठी असणारं दिलेलं आहे, त्याच्यानंतर टास्क 1 दिलेलं आहे त्याच्यासाठी किती वेट लागणार आहे, म्हणजे विविध असे त्या ठिकाणी केले जाणार आहेत. त्यानंतर इथे पेन्सा सिलेक्ट दिलेलं आहे, म्हणजेच जे काय फायटिंगचे इव्हेंट होतात त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आर्चरी म्हणजे धनुष्यबाण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि टोटल इथे त्यांनी व्हॅकन्सी दिलेल्या आहेत, म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटसाठी, कोणत्या आर्चरीसाठी, कोणत्या राऊंडसाठी किती वॅकन्सीज आहेत त्या टोटल वॅकन्सीज इथे दिलेले आहे. टोटल पदांची संख्या ही 403 असणार आहे. तर हे एक शॉर्ट ॲडव्हर्टिजमेंट होती. जर फुल ॲडव्हर्टिजमेंट इथं आली तर त्यावरती नक्की मी सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच केलेलं आहे. फॉर्म ॲक्सेप्ट करायला 18 मे पासून सुरू होणार आहे आणि लवकरात लवकर 12वी उत्तीर्ण असलेले सगळे विद्यार्थी ह्या पदासाठी अप्लाय करू शकतात. म्हणून हा महत्त्वपूर्ण फॉर्म तुम्हाला लवकरात लवकर भरून द्यायचा आहे. आणि अशा लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.